गिरीश महाजनांच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम, आपल्यालाच तिकीट मिळावे, महायुतीकडे मोठी मागणी. नाशिकमधून महायुतीकडे निवडणूक लढण्यावर शांतिगिरी महाराज अजूनही ठाम आहेत. आपण मागे हटणार नाही, आता माघार घेणार नाही, महायुतीकडून आपल्यालाच तिकीट मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. ओझरच्या आश्रमात महाराज आणि त्यांच्या भक्तांमध्ये बैठक झाली. शांतिगिरी महाराज यांनी कालच शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतिगिरी महाराजांना शिंदेंच्या शिवसेनेकडून AB फॉर्मची प्रतीक्षा आहे. अचानक नाशिक दौऱ्यावर आलेल्या गिरीश महाजनांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती मिळत आहे. शांतिगिरी महाराज म्हणाले की आमची कमिटी नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतात. आमच्या कमिटीत सर्वच पक्षांचे नेते आहेत, त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे तो आपल्या नेत्यांशी चर्चा करत असतात. आमची मागणी आहे की महायुतीने आम्हाला तिकीट द्यावं. ही आग्रही भूमिका आमच्या भक्त परिवाराने घेतलेली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. महाराज गिरीश महाजनांनी त्यांची भेट घेतलेली आहे. गिरीश महाजनांची तुमची नेमकी काय चर्चा झाली? ओम जगद्गुरु जनावसानी आणि भारत माता यांचे वंदन करू. हे बाबांचं धर्मपीठ आहे. धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवार इथे येऊ शकतं. या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गदाबर सगळी लोकल आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते. त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे. यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती 2दा उमेदवारी मागितली होती, 2014ला 2019ला, पण त्यावेळेला आम्ही त्यांना थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले. पण आता यावेळेला ते आग्रही आहे अशी काही चर्चा झाली का? तर आमच्या भक्त परिवाराने हा मुद्दा मांडला, कारण ही निवडणूक कोणाची भक्त परिवाराने जनता जनावरांची, त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही, तर भक्त परिवाराचा आग्रह करीत असतात. आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे ते म्हणजे मी त्यांनी प्रयत्न करणार नाही. पण त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही. असा विषय काही झाला नाही. भाजप म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही थांबा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती असं त्यांनी सांगितलं. नाही, असा या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही, कारण आमच्या भक्त परिवाराने पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे महाराज जर तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा महायुतीच्या नेत्यांकडनं जर सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही थांबा, पुढच्या वेळेला तुमचा विचार करू, तर ह्या वेळेला तुम्ही थांबणार का? तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला आहे की या वेळेला तिकीट देऊ अगर न देऊ, लढायचं आणि जिंकायचं. हा निर्णय ठाम आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.